नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मित्रांनो, 6 मार्च वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. चतुर्थी म्हटलं की आपल्या समोर येतात ते गणपती बाप्पा. चतुर्थी हा जो दिवस आहे तर हा दिवस साक्षात गणपती बाप्पांना समर्पित असतो. गणपती बाप्पांना संकट दूर करणारे, संकटमोचक, त्याचबरोबर विघ्नहर करणारे, विघ्नहर्ता या नावाने सुद्धा ओळखलं जातं. तसेच बाप्पांना बुद्धीचे देवता, ज्ञान देणारे ज्ञानदेवता असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणून या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते आणि त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू देखील अर्पण केल्या जातात. त्यामध्ये जास्वंदाचं फूल आणि दुर्वा, शमीपत्र हे बाप्पांना अतिशय प्रिय आहे. या वस्तू अर्पण करून, व्रत करून गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेतला जातो. असं म्हटलं जातं की चतुर्थीचं व्रत केल्याने, त्याचबरोबर या दिवशी बाप्पांची विधिवत पूजा केल्याने गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त होऊन आपल्या सर्व इच्छा, मनोकामना ह्या पूर्ण होत असतात. तसेच या दिवशी अनेक प्रकारचे उपाय, सेवा सुद्धा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. आपल्याला हा उपाय प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांसाठी करायचा आहे. मुलांसाठी 11 लवंगांचा हा अतिशय प्रभावी उपाय केल्याने मुलांचे सर्व दोष, अडचणी, संकटे, विघ्न हे दूर होतात आणि मुलं हे तुमच्या मनासारखे वागू लागतात. त्याचबरोबर मुलांच्या अभ्यासात, व्यवसायात, नोकरीत भरभरून प्रगती होत असते आणि मुलांच्या सर्व इच्छा, मनोकामना देखील पूर्ण होत असतात. असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहावा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, मी तुम्हाला हा जो उपाय सांगणार आहे, उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. तर मित्रांनो, तुम्ही अगदी लहानातल्या लहान मुलांसाठी तर मोठ्यातल्या मोठ्या मुलांपर्यंत कधीही कोणासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता. लग्न झालेले मुलं-मुली असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय करू शकता. उपाय का करायचा? तर पहा, कधी-कधी लहान मुलं जे आहेत ते खूप हट्टीपणा करतात. सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नाही, सतत चिडचिड करतात, तसेच सतत ते आजारी देखील पडत असतात. मुलांना नजरदोष सातत्याने लागत असतो, यामुळे मुलं आजारी पडत असतात. नजरदोष ही फक्त बाहेरच्या व्यक्तींची नाही, तर घरातल्या आई-वडिलांची सुद्धा नजरदोष आपल्या मुलांना खूप प्रमाणात लागत असते आणि यामुळे मुलं सारखे आजारी पडत असतात. त्याचबरोबर मोठी मुलं असतात, शाळेत जाणारी असतात. कधी-कधी मुलांचा अभ्यासात मन लागत नाही, त्यांना अभ्यास करावासा वाटत नाही. बऱ्याच वेळा मुलं खूप अभ्यास करतात, परंतु मुलांच्या लक्षात राहत नाही. मुलांना नेहमी अपयश येत असतं, मुलांची प्रगती होत नाही. त्याचबरोबर मोठी मुलं असतात, एखादी उच्च पदवी धारण करणारे मुलं असतील, एखादे उच्च डिग्री घेत असलेले प्रयत्न करतायत, परंतु हवं तसं यश मिळत नसेल, त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता किंवा मोठे मुलं-मुली आहेत, त्यांना नोकरी प्राप्त करायची आहे, परंतु प्रयत्न कष्ट करूनही त्यांना नोकरी प्राप्त होत नसेल, तर तो सुद्धा उपाय त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. अर्थातच मुलांची सर्व इच्छा, मनोकामना, नकारात्मकता, वाईट दोष दूर करण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर आपल्याला हा उपाय 11 लवंगांचा करायचा आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये, त्याचबरोबर सामुद्रिक शास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये काही अडचणी सोडवण्यासाठी, काही चांगली वाटचाल आपल्या मुलांसाठी मिळण्यासाठी, मुलांचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी काही उपाय सांगितलेले आहेत. यामध्ये लवंग ही जी वस्तू आहे ती आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापरली जाते. हा एक मसाल्याचा पदार्थ आहे आणि लवंगांचा उपयोग आपण मसाल्यांच्या व्यतिरिक्त वास्तुशास्त्रामध्ये आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी हा करत असतो. लवंग आहे तर ही वाईट शक्ती, नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते. त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी लवंगांचे उपाय हे केले जातात. तुम्हाला काय करायचं आहे? उद्या सकाळी उठायचं आहे. उद्या संपूर्ण दिवसामध्ये तुम्हाला हा उपाय कधीही करायचा आहे. तर आपल्याला हा उपाय करण्याच्या अगोदर गणपती बाप्पांना विधिवत पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची, एका पाटावरती किंवा देवघरामध्ये ठेवायची आहे. बाप्पांना हळदी-कुंकू, धूप, दीप, अगरबत्ती, अक्षदा अर्पण करायच्या आहेत. दुर्वा अर्पण करायच्या, त्याचबरोबर जास्वंदाची लाल फुलं असतील ती अर्पण करायची. यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत 11 अखंड लवंगा. ज्याला फूल असतात तर अशा तुम्हाला 11 अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत.
या लवंगा तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्या ज्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय करत आहात, त्या मुलांना आपल्या शेजारी घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला या लवंगा उजव्या हातामध्ये घेऊन 3 वेळा गणपती बाप्पांचा अथर्वशीर्ष पठण करायचं आहे. 2 वेळा पठण केल्यानंतर तिसऱ्यांदा जेव्हा आपण हे अथर्वशीर्ष म्हणू, त्यामध्ये शेवटच्या वेळी तुम्हाला फलश्रुती सहित म्हणायचं आहे. फलश्रुती ही फळ प्राप्त करण्यासाठी असते. यामुळे 3 वेळा म्हणून झालं, की तुम्हाला शेवट फलश्रुती म्हणायची आहे आणि या लवंगा अभिमंत्रित करायच्या आहेत. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, यामधली एक जी लवंग आहे, ती आपल्या मुलांना खायला द्यायची आहे आणि बाकीच्या 10 लवंगा तुम्हाला एका वाटीमध्ये, एका डब्यामध्ये भरून तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायच्या आहेत. यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं, अंघोळ करायची आणि पुन्हा 3 वेळा गणपती बाप्पांचं अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. शेवट एकदा फलश्रुती म्हणायची आणि पुन्हा आपल्याला ह्या लवंगामधील एक लवंग काढायची आणि आपल्या मुलाला खायला द्यायची. असा हा उपाय तुम्हाला उद्या शुक्रवार आहे, चतुर्थी आहे, 6 मार्च आहे. उद्यापासून तुम्हाला हा उपाय चालू करायचा आहे. 11 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जर तुम्ही कंटिन्यू हा 11 दिवस उपाय केला, तर तुम्हाला समाप्ती 11व्या दिवशी करायची आहे. या दिवशी तुम्ही ही सेवा जी आहे ती समाप्त करायची आहे. या दिवशी शेवटचा दिवस आहे आणि यानंतर ही शेवटची एक लवंग ती तुम्हाला मुलांना खायला द्यायची आहे. करून पहा हा उपाय मुलांच्या प्रगतीसाठी अतिशय प्रभावी मानला जातो. जो पण व्यक्ती आपल्या मुलांसाठी हा उपाय करतो त्याचं फळ त्या व्यक्तीला निश्चितच प्राप्त होतं. आता जर तुमची मुलं मोठी असतील, त्यांना लिहिता वाचता येत नसेल, तर हे अथर्वशीर्षचं पठण तुम्ही तुमच्या मुलांनाच करायला लावा. मुलांकडून वाचून घ्या. ही सेवा मुलांकडून करून घ्या. जर मुलं लहान असतील, वाचता लिहिता येत नसेल, त्यांना उच्चार स्पष्ट करता येत नसतील, मग तुम्ही वाचलं तरीही चालेल. मुलांना सोबत घ्या. तुम्ही केलेली सेवा ही मुलांनाच लागू होते. कारण हा उपाय फक्त आपण मुलांसाठी करू शकतो. तुम्हाला मुलांच्या तब्बल बुद्धीसाठी, मुलांचा हट्टीपणा कमी होण्यासाठी, मुलांचे दोष दूर होण्यासाठी, मुलांवर कधीही वाईट संकट आणि विघ्न हे येऊ नये यासाठी हा उपाय केला जातो. जर तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील आणि 2 मुलांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा असेल, तर कसा करायचा? सेवा तुम्ही एकदाच करायची आहे. 2 मुलं आहेत तर तुम्हाला 22 लवंगा घ्यायच्या आहेत. 22 लवंगा उजव्या हातात घ्यायच्या सांगितल्याप्रमाणे 3 वेळा अथर्वशीर्षाचं पठण करायचं. शेवट तुम्हाला 1 वेळा फलश्रुती म्हणायची आणि या लवंगा अभिमंत्रित करायच्या आहेत. यानंतर 2 लवंगा काढायच्या आणि त्यातल्या 2 मुलांना खायला द्यायच्या. बाकीच्या लवंगा डब्यात किंवा एखाद्या कापुरात बांधून देवघरामध्ये ठेवून द्यायच्या. पुन्हा दुसऱ्या दिवशी तुम्हाला सेम असाच उपाय करायचा आहे. एकूण 11 दिवस जर तुम्हाला हा उपाय वेगवेगळ्या मुलांसाठी वेगळी सेवा करायची गरज नाही. सेवा तुम्ही एकत्रच करा आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही उद्या हा उपाय आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी नक्की करा. खरंच तुमच्या मुलांच्या आयुष्यात काही अडचणी येत असतील, तर हा उपाय करून त्यांचं फळ मुलांना नक्कीच प्राप्त होईल. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.